कोण आहे? थांब मी बघतो सावली. वहिनी 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 काय झालं? तुम्ही बसा इथे बसा. काय झालं? का रडताय तुम्ही? शांत व्हा. सावली मला नाही कळत आहे मी काय करू. अमृता वहिनी शांत हो तू आधी. काय झालं मला सांग. सारंग अरे हे सगळं इतकं अचानक सुरू झालंय. मी कसा काय निर्णय घेऊ सांग ना. वहिनी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो तुम्हालाच घ्यावा लागेल. कारण एकीकडे तिलोत्तमा मॅडमने जे स्थळ सुचवलंय ते खूप चांगलं आहे आणि दुसरीकडे राजकुमार सर सुधारतायत. तुम्हाला सांगू का, यांचं स्थळ जेव्हा आलं होतं तेव्हा असंच वाटलं होतं. सगळं खूप छान आहे, मोठं कुटुंब आहे, एवढा मोठा बिझनेस आहे, घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे, मी मेंदळे घरातली सून होणार. पण काय झालं शेवटी, एखादी शिक्षा भोगावी तसा केलाय मी माझा संसार. आणि मला सांग, आता जे स्थळ आलंय त्याच्याबरोबर असं काही होणार नाही कशावरून? जर उलट झालं तर, म्हणजे या घरात राजकुमार दादा जे तुला प्रेम नाही देऊ शकला ते कदाचित त्या घरात जाऊन तुला मिळू शकतं. राजकुमार सर पण हेच बोलले. काय? कधी? तू भेटली होतीस त्यांना? हो. का कोणास ठाऊक मला खरंच असं वाटतं की राजकुमार सर सुधारलेत. आता तर अजूनच गोंधळ झालाय माझा. खरं सांगते माझी ना खूप खूप घाई होते. कसं थांबवू मी आईंना, कसं समजवू त्यांना, मला नाही कळत आहे. थांब 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 एक मिनिट थांब. हे बघ मला फक्त या प्रश्नाचं उत्तर दे, तुला हे लग्न करायचं आहे की नाही? सारंग, हा निर्णय मला घेता आला असता तर मी ते का आले असते, पण घाई होते एवढं मात्र खरं. मग तू काळजी नको करू, मी आईशी बोलतो. आईला मी सांगतो की अमृता वहिनीला आपण थोडासा वेळ देऊयात विचार करण्यासाठी. खरंच बोलशील? खूप बरं होईल तू बोलला असतं सारंग. मी बोलेन. मला खूप भीती वाटते त्यांची, माझी हिंमतच होत नाही त्यांच्यासमोर काही बोलायची. मी आता अजिबात काळजी करू नका. सारंग सर म्हणालेत ना ते तिलोत्तमा मॅडमशी बोलतील. आणि तुम्ही जो काही निर्णय घ्याल ना, तुमच्या निर्णयाला आम्हा दोघांचा पाठिंबा असेल. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.